ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। तसंच त्यांच्यासोबत अजून 8 ते 10 पदाधिकारी देखील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्यामुळे नाशकात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। बघूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। संघटनात्मक बदल ज्यावेळेस झाले त्यावेळेस 10-12 लोकांचा गट नाराज होता। आज तर लग्न सोडायला आले, उद्याचं सांगता येत नाही काय होईल। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त दिसण्याच्या मार्गावर आहे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत सुधाकर बडगुजर नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच तोंड फुटलंय। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं जात नसल्याची नाराजी बडगुजर यांनी बोलून दाखवली आहे। केवळ बडगुजरच नव्हे तर त्यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचंही बोललं जात आहे। पक्षामध्ये आपण नाराज आहात अशी चर्चा आहे। मी पक्षामध्ये नाराज नाही, मी स्वतःवर नाराज आहे। कोण नाराज आहे? नाराजी विलास शिंदेची आहे। संघटनात्मक बदल ज्यावेळेस झाले त्यावेळेस 10-12 लोकांचा गट नाराज होता आणि तेव्हा अनेक वेळा प्रयत्न करून आम्ही समजूत काढली आणि ते आदरणीय राऊत साहेबांना माहिती आहे त्या बाबतीत की नाराजी व्यक्त केली होती त्यांनी। नाही, पण ही जी नाराजी आहे त्यांची, ती नाराजी शिंदे सेनेत जाण्याच्या प्रवेशाची पण चर्चा त्यामुळे सुरू झाली। हे बा आज तर लग्न सोडायला आले, उद्याचं सांगता येत नाही काय होईल। सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते भाजपत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली। मात्र पालिकेच्या कामासंदर्भात भेट घेतल्याचं बडगुजर यांनी सांगितलं। तसंच आदित्य उद्धव ठाकरेंनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतल्याचं बडगुजर म्हणाले। मुख्यमंत्र्यांना भेटलो ही बाब सत्य आहे, मीडियाने दाखवलं, पण महापालिकेचे काही प्रश्न होते। मी म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष आहे आणि त्या युनियनमध्ये 2700 कर्मचारी आहेत। पण संजय राऊत या ठिकाणी होते, आपण 10 वाजता त्यांना भेटलात आणि लगेच 11:15 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटलात, त्यामुळे राऊत सुद्धा नाराजी व्यक्त करतायत की आपण जाऊन त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले। नाही, असं काही नाही। उद्धव साहेब जात नाहीत का? उद्धव साहेब भेटतात, आदित्य साहेब भेटतात, मुख्यमंत्री आहेत, कोणी भेटू शकते। बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं। ठाकरेंची शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं। दरम्यान महाजनांच्या या वक्तव्यानंतर राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केला। महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नसल्याचा घणाघात राऊतांनी महाजनांवर केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त दिसण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले, त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं। आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे हे जे बोलतायत ती भाषा त्यांना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला। त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला, आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत, मराठीद्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत। विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली। अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेतला कोकणातला मोठा चेहरा राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेत गेले। कोल्हापुरातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं नाव संजय घाटगे हे भाजपात गेले। छत्रपती संभाजीनगरमधून राजू शिंदे आणि नाशिक जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली। दरम्यान यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा हात सोडला आणि शिंदेच्या पक्षात गेले। तेव्हापासून आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गळती सुरूच आहे।
आणि आता पुन्हा एकदा महायुती ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.